या इकडून. सेशन 1, सेशन 2, सेशन 3, सेशन 4 ह्याच्यामधले मूव आपल्याला माहित आहे. कॉपी करायचं माहित आहे. ॲरे माहित आहे. कॉपी डबल झालंय. याचा यूज करून आपल्याला सिलिंग डिझाईन फक्त याच्यातलं राहिलेलं आहे. चौथ्या सेशन मधलं फर्निचर डिझाईन चालूच आहे आपलं. काउंटर आपण बनवलेलेच आहेत. वर्किंग विथ ग्रुप अँड कॉम्पोनंट आपलं झालेलं आहे. 3D टेक्स्ट त्या दिवशी सांगितलं होतं. स्केल कालच्या सेशनमध्ये झालेलं आहे. रोटेट आणि फॉलो मी. ठीक आहे. सो जवळपास सेशन 5 आपले कव्हर अप आहेत. ओके. तर सेशन 5 चा यूज करून आपण इंटेरियर डिझाईन्स कम्प्लीट आता प्रोजेक्ट क्रिएट करू शकतो. ओके. सो ज्याच्यामध्ये की आपण आपल्याला लागणारे बेसिक बेसिक मॉडेल्स, काही ॲडव्हान्स आणखीन ऑप्शन्स लागतात आपल्याला ज्यावेळेस तुम्हाला जास्त क्रिटिकल काही बनवायचं असेल. बट बेसिक मॉडेलिंग आपण याचा या आतापर्यंतच्या टूलचा यूज करून बनवू शकतो. सो लेट्स से की एक्झाम्पल आपल्याला एक इंटेरियर रूम बनवायची आहे. ओके. सो इंटेरियर ज्यावेळेस आपण बनवतो, सो आता हे याच्यामध्ये 10 फीट 10 इंचेसचा एक रूम आहे आणि 14 फीट अशी त्याची लेंथ आहे टोटल. म्हणजे हा हॉल आहे तुमचा 14 फूट बाय जवळपास 11 फूटच्या आसपास, 14-11चा असा हॉल आहे. असं आपण गृहीत धरू, म्हणजे त्याचं सिलिंग आपल्याकडे आहे ऑलरेडी. म्हणजे त्या हिशोबाने तीच रूमची साईज आपण कन्सिडर करू ह्याच्यात. ओके. तीच रूमची साईज कन्सिडर करून आपण रूमचं इंटेरियर बनवू. आता याच्यामध्ये कसं असतं, लेट्स से की आपल्याकडे काय आहे, 14 फीट बाय 10 फीट 10 इंच असं या प्रकारचं काही ड्रॉइंग आहे. तर आपण याच्यामध्ये काय करू शकतो, डायरेक्टली इंचेसमध्ये प्लॅन आहे. सो सिम्पल इंचेसवरती क्लिक करायचं इथं. इंचेसवरती क्लिक केल्यानंतर वी हॅव 3 ॲक्सिस आपल्याला प्लॅन क्रिएट करायचा आधी. रूमची साईज आपल्याला बनवायची आहे, तर टॉप व्ह्यू वरती क्लिक करायचं आपल्याला. टॉप व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर इथं तुमच्याकडे जी साईज असेल रेक्टँगलची, इथं पॉईंट क्लिक करायचं. रेक्टँगल जिथं बनवायचं तुम्हाला, थोडंसं इथं वर बनवू आपण. फर्स्ट पॉईंट क्लिक केला. सो हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज 10 फीट. इथं फीटचा सिम्बॉल टाकायचा सेम ऑटोकॅड सारखं. 10 फीट आणि 10 14 फीट कॉमा करून 14 फीट टाकायचे, एंटर करायचे, स्पेस बार मारायचा आहे. ओके. तर त्या ठिकाणी आपण एक रूमचे जे आहे ते साईज आपण क्रिएट केलेली आहे. ओके. आता रूमची साईज क्रिएट केल्यानंतर ऑफसेट आपल्याकडे असतं. ओके. ऑफसेट केल्यानंतर हा फेस सिलेक्ट केला. याला बाहेरच्या साईडला 9 इंच जेवढी वॉल असेल तेवढी टाकायची आणि 9 इंचला ऑफसेट करून घ्यायचंय. सो याच्यामध्ये जर आपण गेलो तर हा प्लॅन आपला आपण क्रिएट केलेला आहे थोडक्यात. याला पीचा ऑप्शन यूज करायचा आहे, दॅट इज पुश पुल. आणि याला आपण हाईट टाकू शकतो जसं की 10 फीट, एंटर. ओके. सो लाईक दिस वेज आपण
या ठिकाणी हे क्रिएट करू शकतो. कळालं? म्हणजे हे आपली स्टँडर्ड रूम झालेली आहे. आता जो असेल नेक्स्ट आपला तो सिलिंगचं डिझाईन जे आहे ते आपल्याला त्याच्या ठिकाणी बनवायचं आहे वरती. तर आतमध्ये साईजेस आपल्याला दिलेले आहेत, तोच रेक्टँगल आपण क्रिएट करायचा परत बाहेर. एक्स मध्ये 10 फीट, 10, 14 फीट, एंटर स्पेस. ओके, याला पुश करू आपण वरच्या साईडला 6 इंच. तर जे डिझाईन असेल आपलं इथं क्रिएट करायचं आपल्याला. ओके, आता या ठिकाणी जर बघितलं तर आतमध्ये इथं दिलेलं आहे 9 फीट 6 इंचेस बाय 8 फीट 10 इंचेस. ओके, सो हा रेक्टँगल आहे, पण त्याच्या आधी इथं जर बघितलं आपण, सो 2.5 फूट इथून गॅप सोडलेला आहे टोटल. याच्यामध्ये इथं थोडंसं डिझाईन वेगळं आहे, इथं थोडं वेगळं मटेरियल पण तिथं त्या ठिकाणी यूज केलेलं आहे. ओके, सो आपण याच्यामध्ये आता इथं रूम आहे आपली या हिशोबानं. तर या साईडला एंट्री, बॅक साईडला ते पॅनल लावलेले आहेत त्यांनी. सो इथून बॅक साईडला आपल्याला 5 फीटवर, 2.5 फीटावर मार्किंग करावी लागेल. कशी मार्किंग करतो आपण? टेप टेप घ्यायचा आहे. पाठीमागची जी लाईन असेल तुमची त्याला क्लिक करून इकडच्या साईडला यायचं आहे. इकडच्या साईडला आल्यावर 2 फीट 6 एंटर करायचं आपल्याला, स्पेस लाईन टाकून पार्टिशन करून घ्यायचं इथं. लाईन टाकून पार्टिशन केल्यानंतर आता हा सरफेस वेगळा झाला आणि हा सरफेस वेगळा. याचा अर्थ काय झाला? याला वेगळं मटेरियल आपण ऍड करू शकतो. याला डिलीट केलं, इथून सिलेक्ट अँड डिलीट दिस. क्लिअर? सो राईट नाव लगेचच याला सॅम्पल मटेरियल आपण हे पॅनल त्या ठिकाणी आपण त्याला ऍड करू शकतो इथं. आणि त्याच्यामध्ये काय आहे, तिथं 3 सिलिंग लाईट लावलेले आहेत. ओके, सो त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर बकेटमध्ये आपण जाऊया. बकेटमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला हे भेटेल क्लॅडिंग मध्ये, ब्रिक अँड क्लॅडिंग. एक्झॅक्ट नाही भेटणार, तर त्या हिशोबाने सॅम्पल आपण इथून इथून ऍड केलं याला. स्केल वगैरे करू शकतो याला आपण. याच्यावरती राईट क्लिक केलं, इथं ऑप्शन असतं टेक्स्चर, आणि इथं आहे पोझिशन. इथं पोझिशनवर जाऊन याला आपण पोझिशन करू शकतो याला. सिलेक्ट, राईट क्लिक, टेक्स्चर, पोझिशन. इथून याला असं 90 डिग्री मध्ये फिरवलं, बाहेर क्लिक केलं. ठीक आहे, कारण ते उभे लाईन्स आहेत. बट या ठिकाणी लाईन्स खूप जवळ जवळ आहेत, इथं खूप डिस्टन्स वरती लाईन पडलेल्या आहेत. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला एडिटमध्ये जाऊन इथून ऑप्शन सांगितला होता आपण. ओके, म्हणजे बकेटमध्ये गेलो आपण, ऑल्ट दाबून याला सॅम्पल केलं, इथं सिलेक्टेड आहे. याच्या कुठं जायचं? एडिटमध्ये. एडिटमध्ये गेल्यावर 2.5 फीटावर ते लाईन्स आहेत.
तर ते जवळ करायचे आपल्याला, जसं की 6 इंच वर करतो मी. तर हे 6 इंच वर झालं. 1 फीट केलं तर हे 1 फीट वर झालं. स्पेस करायचंय, बाहेर क्लिक करायचं. ठीक आहे. तेवढं आणखीन तुम्हाला जर वेगळं काय करायचं असेल याच्यापेक्षा थोडंसं, तर ह्याला आपण पुश करू शकतो खाली असं, थोडंफार डिझाईन दिसावं या हिशोबाने. ओके. आता त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, इथं 3 सर्कल्स क्रिएट करायचेत. आता तिथून डिस्टन्स एक्झॅक्ट जर तुम्हाला करायचे असतील, ओके, सो या ठिकाणी सेंटरला एक आहे. सेंटर लाईन इथं आपण गाईड लाईनने क्रिएट करू शकतो. हे बघा, हे ऑटोमॅटिक मिड पॉईंट दाखवतं. टेप घ्या, इथून मिड पॉईंटवर एक मार्क करा, आणि तिथून सपोज या साईडला 3 फीट वर एक पाहिजे, आणि इथून 3 फीट वर एक लाईट पाहिजे. परत टेप घ्या, याचा पण सेंटर मार्क करा, इथून इथं मार्किंग केलं याला. सर्कल वरती क्लिक केलं आपण. आता हे लाईटचा सेक्शन आहे. ओके. लाईटचा सेक्शन असल्यामुळे याला काय करायचं, सेपरेट ग्रुप केला तर चालेल. म्हणजे छोटीशी लाईन बनवायची, त्याला ऑफसेट घ्यायचा बाहेरच्या साईडला. ओके. तर इथं आपण पुश केलं याला किंचितच. आता याला डबल क्लिक करा आधी. डबल क्लिक करून याला राईट क्लिक करा, किंवा मेक कॉम्पोनंट. म्हणजे याला एडिट करायचं पुश करून. मटेरियल याचं चेंज करा, सिलेक्ट. इथं कलर ऑप्शन आहे, सगळ्यात खाली व्हाईट कलर असेल, इथे ऍड करा फ्रेमला, पुश करा याला, किंचितच बाहेर काढायचं इथं. स्पेस, बाहेर क्लिक करायचं. आतमध्ये सरफेस काय आहे, तिथं लाईटचं सरफेस पाहिजे असेल, याला डबल क्लिक करा, लाईन टाका इथं. अशी लाईन टाकली की तिथं सरफेस क्रिएट होतो वरच्या ह्याला. म्हणजे ही लाईन तुम्ही काय करू शकता, इथं परत डिलीटही करू शकता. तुम्हाला जर सध्या फक्त दाखवण्यासाठी इथं वेगळा कलर इथं ऍड करून टाकू शकता, म्हणजे लाईटसाठी बाहेर क्लिक केल्याला. सो दिस इज कॉम्पोनंट वी हॅव क्रिएटेड. म्हणजे फक्त लाईटला मला कॉपी करायचं असेल, सो आय कॅन सिलेक्ट ओनली लाईट पार्ट. लाईट वरती क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन आहे मूव्ह. मूव्ह मध्ये गेलो आपण. पाठीमागचा सरफेस 2 लाईन आहे तिथं, अलीकडचं न करता पाठीमागून मूव्ह करायचं कधी पण. कंट्रोल दाबून सोडून द्यायचं, आणि इथं या ठिकाणी प्लेस करू. परत अजून झूम करायचं याला, हा पॉइंट पिक करायचा, कंट्रोल दाबायचं. कंट्रोल दाबलं की कॉपी होते त्याची. तिसरी लाईट कुठं पाहिजे तुम्हाला, जसं की इथं सेंटरला असं इथं प्लेस करून द्यायचं, स्पेस बार. सो लाईक दिस वेज कॉम्पोनंटने आपल्याला ते क्रिएट करायचं आहे तिथं. गाईडलाईन लगेच सिलेक्ट अँड डिलीट. नाव इन दॅट केस आपल्याला काय क्रिएट करायचं आता, आतला पोर्शन. ओके. सो 8 फीट, आणि इकडं आहे 9.5 9 9 फीट 6 इंच, 8 10. आधी याचा आता काय करायचं आपल्याला, आता एवढा सेक्शन राहिलेला आपला, त्याचा सेंटर मार्क करायचा मला. ओके. सो आय कॅन गो विथ द टेप ऑप्शन. टेप ऑप्शन घेतल्यानंतर इथून आपल्याला याचा सेंटर पॉईंट इथं इथं आलं की, इथं हा पॉईंट ज्या वेळेस येतो इथं मिड पॉईंट, ह्या ग्रे डॉट, तिथं क्लिक करायचं आपल्याला. म्हणजे तो त्या लाईनचा काय झाला, मिड पॉईंट झाला. ओके. परत इथून आडवं येताना ह्या लाईनचा मिड पॉईंटवर क्लिक करायचंय. कळालं, म्हणजे सेंटर मार्क रोटेट करून
करून काम करायचं कधी पण. म्हणजे त्या लाईन त्या सरफेस वरतीच आहेत का चेक करायच्या. कारण त्या लाईन खालीवरी पण होऊ शकतात. मग प्रॉब्लेम येतं परत जाऊन. आता हा आतमध्ये काय आहे तिथं? रेक्टँगल आहे. ते कसं बनवणार आपण? कसं रेक्टँगल कुठली कमांड आहे? रेक्टँगलच कमांड आहे. बट आपण इथून जर स्टार्ट केलं तर एका साईडला रेक्टँगल बनतो तो. बट या पोझिशनला कसा पाहिजे असेल आपल्याला? सेंटर रेक्टँगल पाहिजे असतो आपल्याला. म्हणजे चारही साईडला सेम. सो ज्यावेळेस आपण क्लिक करतो रेक्टँगल सेंटरनी, कंट्रोल दाबायचं त्याला पण. ओके. सो कंट्रोल जर क्लिक केला आपण तर हा कॉर्नर रेक्टँगल झाला. आणि कंट्रोल एकदा दाबला तर हा सेंटर रेक्टँगल, म्हणजे सेंटर पासून चारी साईडला तो क्रिएट होतो. म्हणजे एक्झॅक्ट सेंटर फाइंड आउट करून आपण मार्किंग करून घेऊ शकतो. सो राईट नाऊ आय हॅव डिस्टन्सेस ऑल्सो लाईक 8 feet, 8 feet 10, comma 9 feet 6, एंटर. रोटेट इट, चेक इट. या ठिकाणी यांचं थोडं जास्त राहिलेलं आहे डिस्टन्स. लेट मी चेक टेप. फर्स्ट पॉईंट टू सेकंड पॉईंट डिस्टन्स इज, हा उलट झालेलं आहे आपलं. ठीक आहे. सो कंट्रोल झेड अगेन, रेक्टँगल, कंट्रोल एक्स मध्ये मग किती टाकलं होतं आपण? आता इथं 9 feet 6, कॉमा 8 feet 10. परत तेच झालं का? 9 feet 6, असं 8 feet 10 आहे ते. बरोबरच टाकलं होतं की मी. सो नाव इट इज करेक्ट. ओके. आता हे थोडंसं मटेरियल बाहेर आलेलं आहे. ओके. सिलिंग ज्यावेळेस आपण बनवतो पीओपी, थोडक्यात त्याचं मटेरियल कुठलं असतं? वूड नसतं तिथं. जिप्समचे मटेरियल असतं ते. जिप्समचे प्लायवूड्स असतात तिथे थोडक्यात. प्लायवूड सारखे मटेरियल्स असतात. फ्रेम्स असतात त्याच्या 8x4च्या. तशा ते लावून आणि त्याच्यावरती स्ट्रक्चर क्रिएट करून ते लावलेलं असतं. लाईट वेट असतं ते मटेरियल. वूड आणि बाकीचे मेटल वगैरे लावलं तर ते पूर्ण खाली येईल. ओके. सो दिस इज व्हेरी लाईट वेट मटेरियल. तिथं जिप्समचे बोर्ड्स असतात. त्याला कटिंग वगैरे करून असं आपल्याला जसं पाहिजे तसं डिझाईन्स ते क्रिएट करून देतात. ओके. तर त्या हिशोबाने हे सगळे जे कटिंग होतं ते मटेरियल, तुम्हाला जसं डिझाईन पाहिजे तसं ते कट करून तिथं वरती लावतो आपण. आणि बाकीचं लाईट वगैरे इफेक्ट आपण त्या ठिकाणी देतो. दॅट्स इट. असं असतं फक्त ते. ओके. तर याला आपल्याला काय करायचंय? पुश करतो पाठीमागच्या साईडला इथं. एक 2 इंच केलं मी. किती? फक्त 2 इंच पाठीमागं ढकललं त्याला. हे टोटल 6 इंच आहे. आता परत एक त्याच्यामध्ये जर बघितलं तर हा मेन बॉक्स आहे इथं एक. 4 10 अँड सेम स्क्वेअर दिसत आहे ते. सो टेक अ रेक्टँगल अगेन, सेंटर, कंट्रोल. हे बघा, हे पुढच्या सरफेसला आज हे झालेलं आहे. हा पुश केले ना आपण पाठीमागं. सो दॅट्स वाय तो प्रॉब्लेम झाला तिथं. हे असं होतंय बरोबर. सो परत ही गाईडलाईन मला तिथं जर कामाला येत नसेल, सो आय कॅन डिलीट दिस अँड टेक टेप.
पाठीमागच्या लाईनला इथं क्लिक करून, इथं क्लिक करा, इथं क्लिक करून इथं रोटेट करून बघा. हा डिफरन्स असतो, म्हणजे गाईडलाईन्स त्या सरफेसवर येणं तितकं महत्वाचं असतं तिथं. रेक्टँगल घेतला, परत सेंटर पॉईंट दिला, कंट्रोल यूज केलं इथं. कंट्रोल यूज केल्यानंतर 4 10, 4 feet 10, 4 feet 10 inch, enter. So this square we have created for ceiling fan. पुश करूयात त्याला खालच्या साईडला 2 इंच, म्हणजे ह्या सरफेस पर्यंत. डायरेक्ट इथं क्लिक केलं तरी चालतं, म्हणजे डायरेक्ट ती हाईट घेतं ते. 2-2 इंचचं त्या ठिकाणी तिथं आपण क्रिएट केलेलं आहे. याच्यामध्ये पण काही जण इथं स्ट्रीप लाईट वगैरेचं डिझाईन करतात परत, बट आपण ते करत नाहीत सध्या. ठीक आहे, तिथं प्लेनच आहे म्हणून आपण प्लेन ठेवलंय. नाव सेम लाईट्स ज्या आपण कॉम्पोनंट क्रिएट केल्याचे बेनिफिट्स आहेत. आता मला रिपीटेड बनवायची गरज नाही पडत. ओके, तर मी कॉम्पोनंट कसं क्रिएट केलं होतं लक्षात घ्या, ते इम्पॉर्टंट आहे खूप. पाठीमागचं ग्रुप केलेलं नाही मी काहीच. तर मी इथं फक्त एक असा सर्कल क्रिएट केला होता आणि त्याला काय केलं होतं, ऑफसेट केलं होतं आतमध्ये क्लिक करून थोडं बाहेरच्या साईडला. ओके, स्पेस डिसिलेक्ट करायचं याला, आणि आतमधला जो आहे हे, याला डबल क्लिक करायचं तेवढ्याच फ्रेमला, आणि इथं जाऊन कॉम्पोनंट केलं होतं आपण त्याला कलर देऊन. परत त्याला कॉम्पोनंट मध्ये जाऊन पुश केलं, म्हणजे असं हे कॉम्पोनंट झालं, क्रिएट केलं याला. आता हे पुश होत नाही वरून असं डायरेक्ट, तर ह्याला क्लिक करून डबल एंटर करून त्याच्या आतमध्ये जाऊन ह्याला आपण पुश करतो. परत सरफेस पाहिजे असेल तर इथून एक परत डायगोनल अशी लाईन टाकली होती आणि ही लाईन डिलीट केली होती. आतमध्ये वेगळा कलर अप्लाय केला होता, स्पेस बाहेर क्लिक, म्हणजे हा कॉम्पोनंट सेपरेट भेटला मला. सो दॅट आय कॅन कॉपी दॅट. कॉपीमध्ये यूज हे पण करू शकलो असतो, डायरेक्टली आपण इथं क्रिएट केला वन्स अगेन. इथून उचलला याला, इथं ठेवलं. हा सरफेस तिथं क्रिएट केल्यामुळं डिलीट करायचं आहे एज वरती क्लिक करून, बरोबर. पाठीमागचा सरफेस असा डिलीट नाही झाला पाहिजे, तेवढं फक्त तुम्हाला विचार करावा लागतो त्या ठिकाणी. म्हणजे बरोबर डिलीट करताना एजेस असे सिलेक्ट करायचे आणि डिलीट करायचं, म्हणजे सरफेस असा डिलीट झाला तर हे पूर्ण वरचं पण डिलीट होतं. ओके, सो लगेच तिथल्या तिथं कंट्रोल झेड करून ब्ल्यू एज आली तरच डिलीट करायचं, म्हणजे एजेस डिलीट करायचं, सरफेस कधीच डिलीट नाही करायचं. सेलेक्ट इट हिअर, मेक कॉपी अगेन, कंट्रोल, सेम डिस्टन्स वर ठेवा तुम्ही एक्झॅक्ट, कंट्रोल थर्ड आणि कंट्रोल, हे पण एका लाईन मध्ये असं आलं पाहिजे. गाईडलाईन्स क्रिएट करू शकता तुम्ही एक्झॅक्ट साठी, आणि आय कॅन असाइन अ पोझिशन. ओके, आता हे कॉम्पोनंट वेगळा आहे आणि हा कॉम्पोनंट वेगळा आहे. मी आधी बनवला होता आणि आत्ता बनवला होता जस्ट. मी एकामध्ये डबल क्लिक केलं, पुश मध्ये गेलो. सपोज आय वॉन्ट अनदर लाईट. सो चारी मध्ये सेम लाईट ऍड झाली, कारण तो 4 कॉपी केले होते आपण. इथं चेंज नाही कारण हा सेपरेट आहे. सो अशा प्रकारे पण आपण वर्क करू शकतो. इफ यू वॉन्ट दॅट, आय वॉन्ट टू चेंज दॅट लाईन, देन गो टू द बकेट, select the appropriate color you want and add. ठीक आहे. Now just we have this type of strip lights designs also we can create. Okay, स्ट्रिप लाईट आपण त्याला म्हणतो. तर स्ट्रिप लाईट केल्यानंतर याला आपल्याला तिथं रेक्टँगलनीच क्रिएट करायचं त्याला परत. ओके, तर इथं जर आपण गेलो, इथं इथं गेल्यानंतर आपण रेक्टँगल क्रिएट केला, परत आपल्याला पाठीमागचा सरफेस भेटणार नाही आता तिथं. ओके, बरोबर. तर त्याच्यासाठी अजून आपल्याला, ठीक आहे, ह्याला काय करू आपण, डायमेन्शन्स पण इथं काही गिवन नाहीत एक्झॅक्टली. तर ह्याला आपण साईडनी काहीतरी मार्जिन सोडू इथून, म्हणजे हे गाईडलाईन डिलीट करतो मी. सिलेक्ट अँड डिलीट, सिलेक्ट, डिलीट.
आता हे डिलीट केल्यानंतर बकेट घ्यायचं आहे आपल्याला इथं. बकेट घेतल्यानंतर इथून या साईडला सपोज 1 फीट, इथून 1 फीट, या साईडने इथून 1 फीट, इथून 1 फीट. ओके. रेक्टँगल घ्या पाठीमागच्या सरफेसला बरोबर रेक्टँगल, म्हणजे ह्या सरफेसवरच ती स्केच बनली पाहिजे, पुढं नाही. आता याला क्लिक करून आपण काय करू शकतो, ऑफसेट क्लिक करायचंय. बाहेर किंवा आतमध्ये थोडीशी स्ट्रिप लाईट असते तिथं, म्हणजे लाईट आपण ऍड करू शकतो तिथं. ऑफसेट घेतला, बाहेर क्लिक केलं. ओके. आता याला पण डबल क्लिक करा आतमध्ये आणि राईट क्लिक करून मेक अ कॉम्पोनंट, याला स्ट्रिप लाईट नाव देऊ शकता. क्रिएट केलं. याला डबल क्लिक करा, आतमध्ये बकेटमध्ये जाऊन आय कॅन हॅव सॅम्पल लाईट आपण ऍड करू शकतो तिथं. सो अंडरस्टँड इथपर्यंत. आता या केसमध्ये आपण इथं हे क्रिएट केलंय, म्हणजे हे सिम्पल एकदम डिझाईन त्या ठिकाणी आहे. बाकीचे छोट्या छोट्या लाईट्स इथं 2 ऍड केलेले आहेत. इथं सीओबी कॉब लाईट तिथं यूज केलेलं आहे. ही प्रोफाईल लाईट आहे इथं. ठीक आहे. आता इथं छोट्याशा लाईट आहेत चारी वॉलवर. सो व्हॉट आय कॅन डू हिअर, आय कॅन हॅव एक्झॅक्ट मिड पॉइंट. टेप घ्यायचा आधी पाठीमागच्या लाईनहून याचा मिड पॉइंट काढायचा या लाईनचा. तर ऑटोमॅटिक इथं ग्रे डॉट येतो. तो मिड पॉइंट आपण काढला. तिथून मिड पॉइंट वर नाही, तिथून 1 फीट वरती आणि 1 फीट खाली सर्कल घ्या एक. आता याचा पण मिड पॉइंट पाहिजे मला, म्हणजे हे टोटल किती आहे, 1 फीट आहे वाटतंय. इथून हे किती आहे, 1 फीट. तर इथून आपल्याला 6 इंच वरती बरोबर खाली 6 इंच दाखवत आहे, तिथं क्लिक करा. म्हणजे सेंटर पॉइंट तो लाईटचा इथंच आला पाहिजे असा. ओके. आणि बिलकुल छोटीशी लाईट आहे तिथं, तर लहान सर्कल क्रिएट करा. लहान सर्कल क्रिएट केल्यानंतर स्पेस, कारण एकच लाईट यूज करून आपण कॉपी करणार आहेत. कुठं कुठं, ह्या इथं चारी साईडला 2 2 लाईट. आता एक सर्कल आहे, त्याची फ्रेम क्रिएट करायला मला काय करावं लागेल, ऑफसेट आतमध्ये क्लिक करायचंय. आतमध्ये क्लिक केलं की थोडंसं बाहेर आलं की इथं क्लिक करायचं, जास्त पण नाही. स्पेस डिसिलेक्ट करायचे पूर्ण. डिसिलेक्ट केल्यानंतर झूम करायचं याला. या 2 सर्कलच्या मधला जो पार्ट आहे त्याला डबल क्लिक करून, सॉरी ट्रिपल क्लिक झालं चुकून, डिसिलेक्ट, डबल क्लिक, म्हणजे सरफेस विथ एज सिलेक्ट झालं पाहिजे. लास्ट सेशनमध्ये तेच बघितलं होतं आपण. याला करायचंय कॉम्पोनंट. कारण ग्रुप का नाही करत आपण, जर एका लाईटमध्ये चेंज केलं तर बाकीच्या ह्याच्यामध्ये चेंज होत नाही ग्रुप केल्यावर. त्याच्यामुळे आपण कॉम्पोनंट क्रिएट करतो. ओके. कॉब लाईट क्रिएट. पण हा फक्त फ्लॅट सरफेस झाला. थोडंसं फ्रेम काय असते, 1 mm 2 mm बाहेर असते. ओके. तर ह्याला डबल क्लिक करून कॉम्पोनंट मध्ये आत जाऊन याला आपण पुश करू शकतो लिटल बिट. जास्त बाहेर काढतात मग, जास्त पण बाहेर नसते तेवढी लाईट. प्लेन असलं पाहिजे बिलकुल. ओके. लांबून ते दिसलं पण नाही पाहिजे असं. ओके. झूम केलं तरच ती थिकनेस दिसली पाहिजे. ती तेवढंच असतं ऍक्च्युली लाईट्समध्ये. इथं डबल क्लिक केलं याला. डबल क्लिक करून सरफेस क्रिएट करायचा वरची इकडच्या साईडला. लाईन टाकून द्यायची क्रॉस. क्रॉस लाईन टाकली की सरफेस क्रिएट होतो. ती लाईन डिलीट करा, बाहेर क्लिक करा. आता हा जो सेट आहे लाईटचा, आय कॅन सिलेक्ट दॅट, गो टू द मूव ऑप्शन. मूव ऑप्शन वरती गेल्यानंतर इथं क्लिक करायचं याला. कंट्रोल दाबून सोडून द्यायचंय. जिथं जिथं ते मार्किंग केलेली आहे त्या हिशोबानं आपण प्लेस करू शकतो त्याला. इथं याचा मिड पॉइंट मार्क केलेला नाही. सॉरी, कुठं आहे ते, इकडच्या साईडला आहे इथं. ओके.
सो याच्या मिडलला मला मार्क करावं लागेल. टेप घ्या परत. इथून 6 इंच टाका. 6 एंटर. देन सेलेक्ट. गो टू द मूव. कंट्रोल. आता काय करा, दोघांना ऍट अ टाइम सिलेक्ट करा कंट्रोल दाबून आणि मूव. मूव यूज केलं. या लाईनहूनच उचला याला. इथे ठेवून द्या. कळालं? परत कंट्रोल दाबा. इथं ठेवा. याला काय करावं लागेल, रोटेट. रोटेट मध्ये जायचंय. हा सरफेस द्यायचा आहे. फर्स्ट पॉइंट, सेकंड स्ट्रेट लाईन, सेकंड पॉइंट आणि थर्ड पॉइंट इन्क्लाइन 90 डिग्री मध्ये. मूव्ह करा परत. इथून उचलून याला इथं प्लेस करा. आता हे सेम ओरिएंटेशन आहे. याला यूज करा परत. कंट्रोल. स्ट्रेट मध्ये मिडलला इथं लावून द्या. ठीक आहे. आता हे कॉम्पोनंट सगळे 1 2 3 4 5 6 7 8 एकच कॉम्पोनंट आहे ते. सरफेस आपण क्रिएट केला पण त्याला कलर नाही टाकला तिथं. तर ती लाईट कुठली पाहिजे, डबल क्लिक करा कॉम्पोनंट मध्ये. एका बकेटमध्ये जावा. वॉर्म लाईट इथं यूज केली आपण सपोज, आणि इथं एक सरफेसला हे ऍड केलं सध्यासाठी. सो सगळ्याच ह्याच्यामध्ये अपडेट होतं ते कॉम्पोनंट असल्यामुळे. बाहेर क्लिक करायचं परत. या गाईडलाईन्स खूप साऱ्या झालेल्या आहेत. सिलेक्ट करा, बाहेर डिलीट करा. लाईक दिस वेज आय कॅन हॅव माय सिलिंग. ओके. आता हे सगळं झाल्यानंतर आपण ही रूम बनवली होती, बरोबर. वर्षात तुम्ही लेट आलात. आता हे रूम आपल्याला बघा, याच्यामध्ये आपण कशी बनवली. हे तर सी सी सिलिंग डिझाईन कळालं सगळ्यांना. ओके. हो सर. आता सिलिंग डिझाईन जे आहे आपण ते केलेलं. इथून डायमेन्शन्स पण याला देऊ शकता, म्हणजे जर एखाद्याला द्यायचं असेल डायमेन्शन दिलं, लाईन क्लिक केली, डायरेक्ट स्केचअप मध्ये असं डायमेन्शन घेता येतात. हे 10 फीट 6 आहे. लाईनवर क्लिक केलं, हे 14 फीट आहे. असं डायमेन्शन डिटेलिंग द्यायची असेल तर फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, पॉईंट टू पॉईंट पण असं देऊ शकतो आपण एक्झॅक्ट. ओके. आणि ह्याची इमेज क्रिएट करून आपण देऊ शकतो समोरच्या, म्हणजे विथ डायमेन्शन्स. कुठून देऊ शकतो आपण, या डायमेन्शन्स मधून. काही लीडर ऑप्शन आहे, म्हणजे टेक्स्ट ऑटोकॅडचं लीडर जे आहे, म्हणजे इथं ॲरो करून पण आपण टेक्स्ट काही लिहू शकतो तिथं. बाहेर क्लिक, म्हणजे जस्ट क्लिक ऑन द एज अँड ऍड एनी टेक्स्ट लाईक दिस. हे लीडर ऑप्शन असतो. हे 3D टेक्स्ट आहे, म्हणजे डायरेक्ट द्यायचं असेल मॉडेलमध्ये तर. ठीक आहे. आणि बाकी हे सेक्शन प्लेन आहे, म्हणजे कट सेक्शन बघायचं असेल तर. हे परत बघू एक्सटिरियर वरती. नाव दिस आय कॅन डिलीट. लाईक दिस वे डिटेलिंग पण आपण विथ डायमेन्शन्स इंटेरियरची पोस्ट करू शकतो आपण. पण मला हे रूम मध्ये दाखवायचे कम्प्लिटली. जसं की रूम मध्ये ज्यावेळेस आपण दाखवतो, सो लेट्स से की हे फक्त सिलिंगचं डिझाईन त्यांनी दिलेलं आहे, आणि पूर्ण त्यालाच आपण एका रूम मध्ये लावून जे आपण बनवलेले असतील आर्टिकल, जसं की टीव्ही युनिट, काउंटर, एका हॉलमध्ये लावून तुम्ही इंटिरियर त्याचं प्लेस करा त्याच्यात. आता याच्यामध्ये कसं, इथं वरी सिलिंग नाही, ह्याच्यात काही नाही एवढं खास सिलिंग. आता याच्यामध्ये इथं सॅम्पल. ओके. तर एक लिव्हिंग रूम दिलेला आहे. वरती इथं सिलिंगचा पूर्ण पोर्शन तर दिसत नसतो, आणि चारही भिंती पण दिसत नसतात रूमच्या. सो वी हॅव ओनली 3 वॉल्स, म्हणजे 3च वॉल मोस्टली ज्यावेळेस पण इंटिरियर बघताल. 4 वॉलचं असतं का कधी, दिसत पॉसिबल नाही ना. 4 वॉल कसे दाखवणार एकाच व्ह्यू मध्ये. सो वी कॅन हॅव ओनली 3 वॉल्स. चौथ्या वॉलला आपण प्लेस असतो सेंटरला, चौथ्या वॉलच्या सेंटरला. अँड देन वी क्लिक द फोटो. आणि फोटोमध्ये असा सीन आला पाहिजे, जे मेन डिझाईन केलेला आहे तुम्ही, तो कव्हर अप झाला पाहिजे. जसं की तुम्हाला सोफा दाखवायचा आहे, तर सीन आपला सोफाचा पाहिजे. बेड दाखवायचा बेड पाहिजे. काउंटर दाखवायचा काउंटर.
काही तुमचं कंपनीचा लोगो वगैरे असेल ते दाखवायचं असेल ते सीन मध्ये आलं पाहिजे. आता यांनी मेन फोकस केलाय, मोस्टली कसं असतं पूर्णच रूमचं आलं पाहिजे मॅक्सिमम कव्हरेज. ठीक आहे. टीव्ही युनिट आणि सिलिंग डिझाईन आणि प्लस समथिंग आर्टिकल्स तिथे त्या ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत. ओके. एव्हरीथिंग इज पुश पुल कॉम्पोनंट ग्रुप एवढं आहे. आणि बाकीचं जे आर्टिकल्स असतात जसे की हे ट्री झालं. ओके. हा स्विच बोर्ड झाला किंवा विंडो झाली. ओके. आणि काय डेकोरेटिव्ह आयटम्स असतील जसे की फुटबॉल किंवा काय गिटार वगैरे तिथं ठेवायचंय तुम्हाला. ओके. सो दीज आर रेडीमेड, रेडी टू यूज लायब्ररीज असतात. वी कॅन जस्ट इन्सर्ट दॅट इन टू युअर प्रोजेक्ट. जसं की इथं काय बुक्स वगैरे ठेवायचे असतील किंवा इथं प्लांटिंग करायचे असेल काही, दे वी कॅन नॉट क्रिएट दिस, वी जस्ट रेडीमेड यूज दॅट in our project. So main part is that what we can create with the gypsum board or plywood. This we can create. म्हणजे फर्निचर कारपेंटर जे काम करतात मॅन्युअली अकॉर्डिंग टू रूम डिझाईन करतो ना आपण, तर त्या गोष्टी आपल्याला बनवाव्या लागतात. जसं की आता या रूम हे काउंटर, दिस काउंटर हॅज बीन क्रिएटेड अकॉर्डिंग टू दिस साईज. का रेडीमेड आहे? नाही. हे ह्या साईज नुसार आपण बनवून घेतलेलं असतं सगळं. ओके. सो व्ही हे आपल्याला बनवावं लागतं. बाकी कॉम्प्युटर वगैरे, माईक, बॉटल, वी कॅन हॅव जस्ट आर्टिफिशियल रेडीमेड आपण जस्ट प्लेस करायचं जिथं तिथं आणि सीन द्यायचा. सो ते आपण येणाऱ्या सेशनमध्ये बघू. फक्त आता सध्या आपण काय केलेलं आहे, सिलिंग डिझाईन बघितलेलं आहे, काउंटर डिझाईन ऑलरेडी बनवलेलं आहे. याचा यूज करून टीव्ही युनिट पण तुम्ही बनवू शकता पुशपुलने. आता याची साईज किती होती? 10 फीट 10 इंच बाय 14 इंच. याचा अर्थ काय झाला, ती रूम त्या साईजची आहे. ओके. हम्म. म्हणजे आणि हे आत वॉल कुठं असतील, आता ही एक्सटिरियर वॉल इथं असेल या साईडला, ह्याच्या बाहेर, याच्या आत नाही, याच्या पण बाहेर. सो व्हॉट आय कॅन डू हिअर इज, आता यालाच आपण मग अशी तिथं रूम बनवली होती एक, दोन मेथड्स आहेत. आता दुसरी मेथड पण सांगतो. पहिली मेथड काय होती आपली, आपण टॉप व्ह्यू वरती आलो, रेक्टँगल घेतला, किती बाय कितीची रूम आहे, किती बाय कितीची आहे, हे साईज आहे 10 बाय 10 फीट 10 इंच 14. कॉमा 14 फीट. एंटर. ओके. ऑफसेट घेतला होता आपण याच्या बाहेर 9 इंच एस्केप. ओके. आणि याला पुश केलं होतं, म्हणजे हे ग्राउंड झालं आपलं. ओके. पुश करताना आता काय करायचंय, एक वॉल आपली पुश नाही झाली पाहिजे. सो व्हॉट आय कॅन डू इज, इथून लाईन ही सेपरेट करून घ्यायची अशी, परत लाईन सेपरेट करून घ्या. ही लाईन काय करा, डिलीट करा. ओके. आता हे काय झालं, आपला फ्लोअर झाला. सो लगेचच सॅम्पलसाठी आय कॅन गो विथ द पेंट बकेट ऑप्शन. पेंट बकेटमध्ये गेल्यावर इथं फ्लोरिंग असेल किंवा स्टोन आहे माझ्याकडे, आय कॅन सिलेक्ट द एनी स्टोन अकॉर्डिंग टू प्रोजेक्ट. ओके. ऍड करून बघायचं तिथं. आणि हे बाहेरचं काय आहे, तुमचं ब्रिक आहे म्हणजे वॉल आहे. सो पुश करा याला, किती, मिनिमम 10 फीट, 10 फीट हाईट ठेवतो ना आपण सिलिंग टू सिलिंग. आता हे केल्यानंतर याला काय करायचंय, ट्रिपल क्लिक करा, कारण हे आता वॉल झालेलं आहे. इफ यू वॉन्ट टू ऍड कलर, आय कॅन गो टू द बकेट ऑप्शन, आय कॅन गो विथ द कलर ऑप्शन. कलरच्या ऐवजी इथं थोडंसं पॅटर्न्स पण आहेत, काही पॅटर्न्स पाहिजे असतील, सिलेक्ट द पॅटर्न 3D पॅटर्न अँड ऍड. पाठीमागच्या वॉलला ऍड केलं. बाकीच्या दोन वॉलला आपण कलर टाकूया. कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित यूज करा. तिथं लाईट कलर इथं यूज केला, इथं पण पेंट कलर इथं यूज केला. ओके. म्हणजे हे कलर आपण इंटिरियर. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचंय, हे उचलून इथं ठेवायचंय. आता ज्यावेळेस मी इथं फक्त सिंगल क्लिक केला तर होतो का ते मूव? नाही होत. तर याला काय करावं लागेल, सगळ्याला ट्रिपल क्लिक करून बघा पूर्ण सिलेक्ट झालं पाहिजे डिझाईन. मेक शुअर की ऑल लाईट वगैरे सगळं काही सिलेक्टेड आहे का. राईट क्लिक अँड सॉरी डायरेक्टली गो टू द मेक अ कॉम्पोनंट. इथं डेफिनेशन मध्ये येईल तुमचं सिलिंग क्रिएट.
आता हे कॉम्पोनंट वेगळं केलेलं आहे. ह्या वॉलचं पण ट्रिपल क्लिक करून मेक कॉम्पोनंट वॉल विथ फ्लोअर. दिस इज फ्लोअर, दिस इज रूफ. त्याला सिलिंग म्हणतो. सिलिंग आपण बनवायला, इथं स्लॅब असेल, स्लॅबच्या थोडंसं खाली सिलिंग येते 1-1.5 फीट. ठीक आहे. सो इथं मी क्लिक केलं, याला डायरेक्ट क्लिक करून मूव ऑप्शन आहे माझ्याकडे. आय कॅन सिलेक्ट एनी कॉर्नर, म्हणजे हे कॉर्नर आपण इथून उचलू. टॉपचा कॉर्नर इथून उचलला आपण, आणि म्हणजे ह्याला डायरेक्टली आपण इथं प्लेस करू शकतो या प्रकारे. बरोबर मॅच झालं बघा, बरोबर कट टू कट. हम्म. स्पेस डिसिलेक्ट. सो आय गॉट माय इंटेरियर व्ह्यू विथ दिस. आता या ठिकाणी आपण थोडस याला काय करू, डबल क्लिक करून पुश करू हे थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आपण इकडच्या वॉलचं. सो व्हॉट आय हॅव 3 साइड्स. ओके. सो देन व्हॉट आय कॅन डू हिअर. आता सीन कसा असतो आपल्या रूमचा, जसं की लेट्स से दिस इज एक्झाम्पल. सो आय हॅव 3 वॉल, 1, 2, 3, फ्लोअर, सिलिंग. बाकीचे कॉम्पोनंट्स तुमचे. चौथी वॉल आहे नाही. बट आपण असा सीन आता या ठिकाणी देऊ शकतो का फायनल रेंडरिंगला? तर नाही का. आपल्याला असा व्ह्यू द्यावा लागतो, रेंडरिंग अशी द्यावी लागते, रिअलिस्टिक वाटलं पाहिजे. आता हा जर व्ह्यू दिला आपण सेम, ह्याच्यामध्ये स्काय दिसत आहे, ऍक्सिस दिसत आहे. सो समजणाऱ्याला लगेच समजेल की सॉफ्टवेअरमध्ये बनवलेलं आहे, आणि कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये ते पण कळून. तर ह्या गोष्टी सगळ्या सॉफ्टवेअरच्या नाही दिसल्या पाहिजे, म्हणजे बाकीचं बॅकग्राऊंड. इंटेरियर म्हणजे काय, रूमचा आतलाच पार्ट फक्त दिसला पाहिजे, एक्सटेरियर मध्ये चालून जाईल स्काय वगैरे. इंटेरियर मध्ये फक्त रूम मध्ये आपण आहे, बाहेरचं काही त्याचं खिडकीमधून दिसला तरच. लेट्स से की आय हॅव अ विंडो ऑन दॅट साइड. ओके. पण ते लेटर आपण परत कव्हर अप करू. सो आय कॅन झूम इट आउट. एवढं झूम करायचं इथं की बाहेरचं काही सीन नाही दिसला पाहिजे. व्ह्यू मध्ये जावा, कॅमेरामध्ये 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह यूज करायचा कॅमेरामध्ये. पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू बद्दल आपण आधीच बोललेलो आहे, पर्स्पेक्टिव्ह जास्त पर्स्पेक्टिव्ह दिसतो. इंटेरियर साठी आपण काय यूज करणार आहेत, 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू. झूम वरती क्लिक करा, फील्ड ऑफ व्ह्यू किती असला पाहिजे, 35 डिग्री. स्पेस तेव्हा बाय डिफॉल्ट असतं. परत शिफ्ट आणि स्क्रोलचा यूज करून थोडंसं ऍडजस्ट करायचंय. बघा पाठीमागं थोडंसं आलो की लगेच बाहेर येतो आपण. असं नाही झालं पाहिजे, थोडंसं झूम करा मग. ही वॉल पण नाही दिसली पाहिजे. आणि मॅक्सिमम असा सीन दाखवण्याचा प्रयत्न करायचा की तिथून मॅक्सिमम इंटेरियर दिसलं पाहिजे, सिलिंग पण मॅक्सिमम दिसलं पाहिजे. ओके. किंवा दुसरा काय ऑप्शन असतो इथे या ठिकाणी, इथं पोझिशन कॅमेरा एक ऑप्शन आहे. पोझिशन कॅमेरा. लेट से आय इथं एक्झॅक्ट सेंटरला आपण ठेवू, आणि हाईट 5 फीट 6 इंच. बट या व्ह्यूने तर आपल्याला काहीच दिसत नाही, म्हणजे एखादं काय टीव्ही युनिट वगैरेचं इंटिरियर द्यायचं असेल देऊ शकता. थोडंसं पाठीमागच यावं लागेल आपल्याला. तर मॅन्युअली आपल्याला ड्रॅग अँड ड्रॉप ऍडजस्टमेंट करावी लागते इथं. शक्यतो सिलिंगचा थोडासा पार्ट, रूफचा थोडा पार्ट, फ्लोअरचा, सिलिंगचा, हे मेनली आलं पाहिजे त्याच्यात. तर त्याच्यासाठी या 2 लाईन ज्या आहेत, ही लाईन ही पॅरलल आली पाहिजे, स्ट्रेट. व्ह्यू 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू, थोडंसं टिल्ट केलं खालच्या साईडला आणि ऍडजस्ट केलं. वॉक ऑप्शन आहे इथं. वॉकने आपण काय करतो, थोडंसं पाठीमागे येतो हळूहळू. हा, इथं वॉल आता दिसत आहे. तर या ठिकाणी आपण थोडंसं अजून पुढे जाऊ शकतो. कारण तुम्हाला दाखवायचंच जर असेल वरचं जास्त सेक्शन,
तर मग त्या केसमध्ये ही वॉल थोडी अजून अलीकडे घ्यायची. ओके. म्हणजे कसं, लेट से की डबल क्लिक पुश करा ह्याला, याला पण पुश करा, आणि वरचं पण हे थोडंसं ऍडजस्टमेंट केलं आपण व्ह्यूच्या हिशोबानं. खालचं आता कमी पडत आहे, याला इथं, तुम्ही इथं क्लिक करा, बकेट, ऑल्ट, हे सॅम्पल पिक करा, इथं ऍड करा, मधली लाईन डिलीट, बाहेर क्लिक करा. आता थोडंसं जास्त स्पेस भेटेल आपल्याला पाठीमागे यायला. सो अगेन झूम इट. आधी पोझिशन कॅमेरा, इथं सेंटरला थांबू आपण. सेंटरला थांबल्यानंतर हाईट टाकली 5 फीट 6 इंच. त्या ठिकाणी आपण काय करू, थोडस 3 फीट टाकली, अँड वॉक. कॅमेरा 2 पॉइंट. आता इथं लगेच डिझाईन मार्क आता आपलं, म्हणजे हा पोर्शन लगेच समजून येते की जास्त हा स्ट्रेच झालेला आहे. त्याला झूम करा, डिसिलेक्ट. सो बऱ्याच इथे ऍडजस्टमेंट केल्यानंतर पण आपण पूर्ण व्ह्यू दाखवू शकत नाहीत त्या ठिकाणी, किंवा जास्त हाईट होत आहे तिथं. आपण असा व्ह्यू आपल्याला द्यावा लागतो, एक्सटेरियर किंवा इंटेरियर. नॉर्मल माणूस ज्यावेळेस बघतो आपण, ते कसं दिसतं त्यावेळेस. आता तुम्ही जर म्हणाल की ही इथून व्ह्यू देतो मी, आपण 8-9 फुटाहून बघत नसतो घराला. ओके, हे सीसीटीव्ही मध्ये दिसेल असं वरून खाली असं वगैरे, हे असा व्ह्यू, बरोबर. हे देऊन जमत का? नाही. इथं जर बघितला व्ह्यू कसा आहे, असं वाटतं की तिथं जास्तीत जास्त आपण चेअरवर बसून फोटो घेतलेला आहे किंवा उभा राहून. सो मिनिमम जमिनीपासून 3 फीट 2 फीट असं कॅमेरा तिथं दाखवावा लागतो. तर ती हाईट कुठून मेन्शन केली होती आपण? पोझिशन कॅमेरा. इंटेरियरमध्ये खूप आपल्याला क्रिटिकल गोष्टी असतात. तर 2 फीट घेतो मी. तर 2 फीटाहून कसं दिसतं ते, हे लाईक दिस. पण आपल्याला वरचं दिसत नाही. सो मग त्याच्यामुळं आपण 4 फीट केलं, 6 फीट. ऍडजस्टमेंट, रोटेट, हाईट वर या. तो या अशा प्रकारे आपल्याला इथे ऍडजस्ट करावं लागतं. परत तुम्हाला वाटलं कलर वगैरे काय मॅच चेंज करायचे, सो यू कॅन चेंज दॅट ऑल्सो. आता हा सीन क्रिएट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, ह्याला सेव्ह करायचंय. कसं सेव्ह करायचं याला सीन, ऐका लक्षात कुणाच्या? सांगितलेलं आहे बऱ्याचदा. व्ह्यू व्ह्यू मध्ये, मध्ये जाऊन ऍनिमेशन मध्ये जाऊन ऍड सीन. त्याच्या ऍड सीन. येस. म्हणजे फोटो व्यवस्थित ठेवायचा तिथं. इंटेरियर देताना या 2 लाईन हॉरिझॉन्टल असल्या पाहिजे शक्यतो, ही लाईन आणि ही लाईन. आणि ही लाईन एक्झॅक्ट वर्टिकल स्ट्रेट दिसलं पाहिजे, सिमेट्रिक दिसली पाहिजे. ओके. आणि काही गोष्टी दिसत नसतील तर वी कॅनॉट डू एनिथिंग. आता पाठीमागचं डिझाईन दिसत नाही तिथं, पण ते ऍडजस्टमेंट करत बसलं तर पूर्ण व्ह्यू जातो तिथं. सो अवॉइड दॅट. जे परफेक्ट येतोय तो दाखवण्याचा प्रयत्न करा, किंवा त्याच्यासाठी दुसरा व्ह्यू घेऊ शकता तुम्ही. या व्ह्यू मध्ये हे परफेक्ट वाटतंय मला. सो आय कॅन गो विथ द व्ह्यू ॲनिमेशन अँड ऍड सीन. हा, ते डिसिलेक्ट करू ना त्याला. हे ग्रुपमध्ये आपण बाहेर क्लिक करायचं याला, आणि परत सीन वरती जायचंय. आलं? थोडंफार ऍडजस्ट करायचं असेल काही, असं ऍडजस्ट करू शकता तुम्ही. म्हणजे जसं सीनवर आपण म्हणजे इकडे तिकडे गेलो असं काम करताना, डायरेक्ट क्लिक ऑन सीन,
सो आपण बॅक टू द सीनला येऊन जातो. ओके. आता ज्या वेळेस लेट से की तुम्ही आता हे सो आता याच्यामध्ये काय केलं आपण, फाईल, सेव्ह ॲज, सेव्ह ॲज मध्ये गेलो आपण. लेट से की आपण इथं ई ड्राईव्ह मध्ये एक राईट क्लिक, एक फोल्डर बनवू. इंटेरियर, डबल क्लिक केल्याला लिव्हिंग रूम. बाकीचे पण असेच सेम आपल्याला बनवावे लागतात. ओके. लिव्हिंग रूम मध्ये आपण टीव्ही युनिट वगैरे दाखवणार, सोफा दाखवणार. ओके. किचन मध्ये किचनचे इक्विपमेंट्स दाखवणार, बेडरूम मध्ये बेड दाखवणार. ओके. सेम मेथड. आता यामध्ये आपण गेलो. सो व्हॉट आय हॅव, आपण जर आधी काही क्रिएट केलेलं असेल, ओपन मध्ये मी गेलो इथं, म्हणजे जसं की आता मी क्लोज करतो स्केचअप अँड रिस्टार्ट इट अगेन. म्हणजे आपण काय बनवलेलं आहे काल, जसं की काउंटर बनवलेलं आहे, परत टीव्ही युनिट बनवलेलं आहे, टेबल बनवलेला आहे. जसं की हा टेबल मी लेट्स से बनवला आहे, जस्ट एक्झाम्पल दाखवतोय मी. सेव्ह असेल तर ओपन होईल ते. एक्झॅक्ट सेव्ह करत जावा त्याला, आणि लोकेशन लक्षात ठेवा जावा कुठं सेव्ह केलेलं आहे, म्हणजे ओपन करावं लागतं आपल्याला परत. सो या ठिकाणी हा टेबल आपण क्रिएट केला होता, ह्याला ट्रिपल क्लिक करू आपण. हे सगळं काही यातला फक्त टेबल पाहिजे मला. म्हणजे हे ऑफिस वगैरेचं असेल इंटेरियर, तर टेबल आपण दाखवू शकतो, किंवा बेडरूम मध्ये पण दाखवू शकता तुम्ही कॉम्प्युटर सेटसाठी. ट्रिपल क्लिक, राईट क्लिक, मेक अ कॉम्पोनंट टेबल, क्लिक ऑन क्रिएट. सो आता हे वेगळीकडे बनवलेलं आहे आपण, आणि आपल्या तो जो जुना प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये आपल्याला ते आणायचं आहे. ओके. तर ते कॉम्पोनंट आहे. आधी फाईल आपली ओपन करा, फाईलमध्ये जाऊन ओपन, ओपन मध्ये जाऊन कुठं सेव्ह केली होती तिथं जायचंय आपल्याला, जसं की ई ड्राईव्ह मध्ये आपण इंटेरियर आणि लिव्हिंग रूम ओपन करा याला. आता ही ओपन केलं इथं. ओके. मल्टिपल फाईल ओपन होणे झाल्यात तिथं. इथं रिसेंट प्रोजेक्ट्स असतात काही. ओके. तर ह्याला पण फाईलमध्ये त्या सेव्ह करू, सेव्ह ॲज ई ड्राईव्ह इंटेरियर टेबल. सेव्ह केलं याला. सो आय हॅव टू प्रोजेक्ट्स. टेबल, ड्रॅग अँड ड्रॉप. कळालं? म्हणजे एक फाईल ओपन ठेवायची, दुसरं काय तुम्हाला दुसऱ्या प्रोजेक्ट मधून काय घ्यायचं असेल, तर जस्ट ती फाईल कुठं सेव्ह आहे ते लक्षात ठेवायचं, आणि याला ड्रॅग करून इथं प्लेस करू शकतो. म्हणजे ते कॉम्पोनंट्स असले पाहिजे. आता याला डिलीट करतो, एक डबल झालं हे. सिलेक्ट दिस, मूव, खालून मूव्ह करायचं कधी पण, म्हणजे कारण आपल्याला ग्राउंड वरती ठेवायचं आहे ते. सो आय कॅन जस्ट प्लेस ऑन फेस. हे बघा, हे फेसवर नाही झालं, परत मूव्ह करायला
ऑन फेस खाली येतं तिथे लिहून इथं क्लिक करायचंय आणि लेट से परत याला पाठीमागून मूव्ह केलं, या ठिकाणी लावून दिलं. सीन कसा दिसतो तो बघायचा. म्हणजे लेट से टीव्ही युनिट असेल त्या ठिकाणी, लिव्हिंग रूमचा पार्ट आहे. ऑफिसचा वगैरे असेल किंवा बेडरूमचा, तर टेबल टेबल तिथं लावू शकता तुम्ही. जसं स्ट्रेट दिसलं पाहिजे ते. सो या सीनमध्ये तो व्यवस्थित दिसतो. परत ऍडजस्ट करून त्याला आपण राईट क्लिक करून अपडेट पण करू शकतो, म्हणजे जुन्या व्ह्यूला. ठीक आहे. सो लाईक दिस वेज आय कॅन हॅव इंटेरियर मॉडेलिंग. म्हणजे वेगवेगळीकडे पण करून आपण एका ठिकाणी त्याला आणून प्लेस करू शकतो. तुम्हाला वाटलं रोटेट वगैरे करायचं आहे किंचितसं, बट कॉम्पोनंट असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, टेबल फक्त सेपरेट सिलेक्ट होतोय. ओके. सो आय कॅन मूव्ह दॅट, म्हणजे मला मूव्ह करायचं असेल दुसरीकडे, असं पोझिशन वेगळीकडे देऊ शकतो आपण त्याला. ओके. सो लाईक दिस वेज वी कॅन क्रिएट दिस थिंग्स. आता याच्यामध्ये आपल्याकडे, याला सिलेक्ट करून डिलीट करतो. भरपूर अशी लायब्ररी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असेल स्टडी डेटामध्ये. ई ड्राईव्ह स्टडी डेटा आहे या ठिकाणी. स्टडी डेटामध्ये सॉफ्ट स्केचअप बघायचं इथं. सॉफ्टवेअर वाईज डेटामध्ये स्केचअप मॉडेल्स, वी हॅव अ लॉट्स ऑफ लायब्ररी. त्याला 3D वेअरहाऊस आपण म्हणतो. आता याच्यामधून आपल्याला जे पण पाहिजे, यू कॅन जस्ट ड्रॅग दिस अँड ड्रॉप इन युअर प्रोजेक्ट लाईक सॅम्पल. शक्यतो आत्ताच याच्यामध्ये जाऊ नका, एवढं काही गरज नाही. आधी मॉडेलिंग क्लिअर करून घ्या. ड्रॅग, जस्ट मिनिमाइज करतो इथं. आता जसं ड्रॅग केलं होतं ते सेम वे, पॅन, ड्रॅग, ड्रॉप, मूव्ह केल्याला सर, स्केल. आपण नंतर फॅनचा कलर पण चेंज करू शकतो का? हो हो, याला स्केल केलं इथं, मूव्ह, इथून मूव्ह केल्याला सेंटरला इथं प्लेस केलं. याला डबल क्लिक करायचंय. डबल क्लिक केलं की बकेटमध्ये गेलो आपण. ब्लेड जोपर्यंत सिलेक्ट होत नाहीत तोपर्यंत जायचं. आता सपोज ही ब्लेड आहे, कॉम्पोनंट मध्ये कॉम्पोनंट, ग्रुपमध्ये ग्रुप असे बरेच असतात. डबल क्लिक करायचं जोपर्यंत तो सिलेक्ट, हे बघा हे ब्लेड वेगळे ग्रुप आहे. डबल क्लिक करायचंय, म्हणजे तो जोपर्यंत सिलेक्ट होत नाही तोपर्यंत त्याला चेंज करू शकतो आपण. मग बाहेर क्लिक करायचं, देन क्लिक ऑन, गो टू बॅक टू द सीन. थोडंसं इथं क्लिक करून मूव्ह करा, सेंटरला वाटत नाही तर ऍडजस्ट करा सेंटरला, डिसिलेक्ट. ठीक आहे. लेट्स से की आय नीड्स टू हॅव अनदर टीव्ही युनिट आहे इथं रेडीमेड. पण रेडीमेड यूज नका करू तुम्ही, प्रॅक्टिस काहीच होणार नाही. तुम्ही बनवा स्वतःहून. इथून ऍड केलं आपण, ड्रॅग, ड्रॉप. लोड घेतात काही गोष्टी. आता इथून हा टीव्ही युनिट बघा तिथं सिलेक्ट झालाय. डिसिलेक्ट करायचं, बाहेर क्लिक करायचं याला. हा टीव्ही युनिट त्यांनी तिथं क्रिएट केलेला आहे. तो अकॉर्डिंग टू आपल्या रूम नसणार आहे, कारण हा मोठ्या प्रोजेक्टचा दिसत आहे. इथं जर लेंथ जर बघितली याची आपण, 14 फीट 3 इंच आहे. आपली वॉल नाही तेवढी. सो आता याला, यातला मला जर वाटलं, डबल क्लिक करा, पाठीमाग डबल क्लिक करा, हे डिलीट करा. आणि हे डबल, म्हणजे हे ग्रुप आहे पूर्ण, एक मेन ग्रुप आहे. त्याच्यामध्ये बरेचसे असे कॉम्पोनंट क्रिएट केलेले आहेत त्यांनी. ओके. तर त्याच्यामधलं मला काही फक्त आर्टिकल्स पाहिजे काही, तर त्याला डबल क्लिक करून जायचं. म्हणजे जोपर्यंत हे सिलेक्ट होत नाही तोपर्यंत डबल क्लिक करत राहायचं. ते एकदा सिलेक्ट झालं डिलीट करायचं मला, अँड क्लिक आउटसाइड. आउटसाइड क्लिक केल्यानंतर हे बनवायला काय जास्त मेहनत लागणार नाही बाबा, पुश पुल करून आणि मटेरियल टाकून दिलेला आहे. सो आता हा एक ग्रुप राहिला एवढाच. सिलेक्ट, मूव, इथं प्लेस केलं, डिसिलेक्ट केलं, बाहेर क्लिक करायचं ह्या ग्रुपच्या. डबल क्लिक करायला,
डबल क्लिक, हे बसत नाही इथं. तर त्याला स्केल करू शकतो. स्केल पण करू शकतो ना. 14 इंच तर नको. 14 फीट. होतं ते पण स्केलने सगळंच होतं. काल तर सांगितलं किती पण काही पण करू शकता याच्यात. थोडंसं बाहेर गेलं, याला डिसिलेक्ट केलं, सिलेक्ट केलं इथं, पण स्ट्रेच होण्याचे चान्सेस असतात. स्केल, आता इथून ह्याला पाठीमागे घेतलं, किती कमी होतं त्याला काय. याला आपल्या रूमचं आलं की इथं क्लिक करायचं. हे बुक हवेत लटकत आहेत. डबल क्लिक, डबल क्लिक, डबल क्लिक. ग्रुप ग्रुप्स वेगवेगळे आहेत त्या बुकचे सगळ्या. डिसिलेक्ट, बाहेर क्लिक, बाहेर क्लिक. सीन, जस्ट क्लिक ऑन सीन. हा, आपल्या ग्रुपच्या बाहेर जावं लागेल. बघा इथं काहीतरी राहिलेलं आहे त्यांचं, हे डिलीट करून टाकायचं. म्हणजे हा ग्रुप जर बघितला आपण तर खूप मोठा आहे ते, डायमेन्शन वगैरे इथं असल्यामुळं. तर ग्रुपच्या बाहेर या. नाव आता स्लो काम करायला चालू केलं त्यानं, कारण कॉम्पोनंट्स जास्त झाले याच्यात. हे कलर दिसत नाही तर त्या ग्रुपमध्ये आहे आपण, याचा अर्थ त्या बॉक्सच्या बाहेर क्लिक केलं पाहिजे मला. इथं झूम एक्सटेंड करून बघायचं, म्हणजे काय काय आहे आपल्या स्क्रीनवरती ते आपल्याला कळतं. म्हणजे कुठं काय बाहेर ऑब्जेक्ट इन्सर्ट झालाय का. फिट टू स्क्रीन करून बघायचं, क्लिक ऑन सीन. So like this ways I can have this interior view. आता याच्यामध्ये जरा काय तुम्हाला आणखीन, बाकी सगळे हे लायब्ररीचा खेळ आहे पूर्ण. जस्ट ड्रॅग करा, इथं तुमच्या इथं डायरेक्ट खालीच येईल, तिथं तुम्ही ड्रॉप करू शकता. इथं मी सेटिंग ऑफ केली आहे त्याची. जस्ट ड्रॅग दिस, सोडून द्यायचं इथं आलं की. आता खूप मोठा झाला ते अकॉर्डिंग टू दॅट. सो आय कॅन हॅव अ स्केल ऑप्शन. जस्ट गो टू द स्केल, डायगोनली याला कमी करा, मूव्ह करा. मूव्ह करताना बेसने उचलायचं, सो दॅट आय कॅन प्लेस इट ऑन हिअर. डिसिलेक्ट, प्रत्येक वेळेस येऊन सीन वरती चेक करायचं की वेदर इट इज सुटेबल फॉर दॅट ऑर नॉट. सिलेक्ट करा, थोडंसं आणखीन जास्त मोठं करू त्याला, आणखीन आहे जागा. डिसिलेक्ट करा. चांगला नाही वाटलं, आणखीन बरेचसे तिथं प्रोजेक्ट्स असतात बाकीचे, ते पण ड्रॉप करू शकता तुम्ही. सो आता तुमचा क्वेश्चन असेल, फ्रॉम वेअर वी कॅन डाउनलोड दिस थिंग्स. ओके, सो यू कॅन जस्ट गो टू द 3D वेअर हाऊस ऑन गुगल. 3D वेअर हाऊस इथं सर्च करायचंय. इथं 3D वेअर हाऊस, स्केचअप, आणि इथून साइन इन करायचंय तुमचं, लॉग इन ईमेल आय डी वगैरे टाकून. त्याच्यामध्ये जस्ट लाईक यू कॅन जस्ट सर्च इट हेअर अँड एंटर, अँड डायरेक्टली डाउनलोड करून ठेवायचं सिम्पली. डाउनलोड करून यू कॅन रियूज मल्टिपल टाइम्स, परमनंटली सेव्ह करू शकतो आपण. ओके, इथं साइन इन वगैरे असेल, जस्ट क्लिक, आणि इथं डाउनलोडचा ऑप्शन आहे आपल्याकडे. ठीक आहे. सो लाईक दिस वेज आय कॅन डाउनलोड, साइन इन करून डाउनलोड करून ठेवा. ऑलरेडी आपण करून ठेवलेले आहेत बरेच. तुम्हाला आणखीन काय ॲडिशनल पाहिजे, यू कॅन डाउनलोड दिस फ्रॉम 3D वेअर हाऊस. दिस इज मोस्ट युजेबल थिंग इन स्केचअप. काहीही सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल.